11th ॲडमिशन 2024-25चा जो स्पेशल राऊंड आहे तो कधीपासून सुरू होणार आहे, त्याच्यानंतर जो रिझल्ट आहे स्पेशल राऊंडचा तो कधी लागणार आहे आणि यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे, अशा प्रकारच्या ज्या कमेंट्स आहे विद्यार्थी आपल्या व्हिडिओवर करत आहे. तर यामध्ये आपण या संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर स्पेशल राऊंड 1 हा 26 तारखेपासून सुरू होणार आहे, म्हणजे आजपासून 10 वाजता, म्हणजे 26 तारखेला सकाळी 10 वाजतापासून स्पेशल राऊंड 1चा फॉर्म तुम्ही भरू शकता. यामध्ये पार्ट 1 सुद्धा एडिट करू शकता आणि पार्ट 2 सुद्धा भरू शकता. आणि यामध्ये तुमचा जो पार्ट 2 आहे हा ऑलरेडी ओपन करून ठेवलेला असणार आहे, म्हणजे तुम्हाला पार्ट 2 लॉक करावा लागेल. या अगोदर कसं होतं की या अगोदर तुम्हाला पार्ट 2 नाही भरला तरी तोच फॉर्म तुमचा ॲटोमॅटिक राऊंड 2मध्ये राऊंड 3मध्ये कन्वर्ट झालेले होते, परंतु या राऊंडमध्ये तसं होणार नाही आहे. सर्वांनाच पर्सनली लॉग इन करून त्यामध्ये तुम्हाला पार्ट 2 लॉक करावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चेंज करायचे असेल करू शकता, नसेल करायचे तरीसुद्धा तुम्हाला लॉक करावं लागेल, कारण जो लॉक करेल ते विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे. आणि यामध्ये आतापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे, म्हणजे आतापर्यंत त्यांनी फॉर्म फिल नव्हता केला, ते विद्यार्थी इलिजिबल आहे. ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा लागले होते त्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे ते विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे. आणि स्पेशल राऊंड 1चा फॉर्म तुम्ही 31 तारखेपर्यंत भरू शकता, म्हणजे 31 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिला गेलेला आहे फॉर्म फिल करण्यासाठी. आणि त्यानंतर 1 तारीख ते 4 तारखेमध्ये डाटा प्रोसेसिंगचा वेळ आहे, म्हणजे डाटा प्रोसेसिंग म्हणजे जे 11th ॲडमिशन आहे डिपार्टमेंट ते तुमची जी लिस्ट आहे ही तयार करण्यासाठी वेळ दिलेला असतो 11th ॲडमिशन डिपार्टमेंटला, असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर 5/8/2024ला सकाळी 10 वाजता तुमचा स्पेशल राऊंड 1चा रिझल्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तो कसा बघायचा याबद्दलची अपडेट तुम्हाला 5 तारखेला देण्यात येईल. आणि त्यानंतर 5 तारीख ते 8 तारखेमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तर अशा प्रकारे स्पेशल राऊंड 1चा टाईम टेबल दिलेला आहे. तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना अर्ज करायचे ते विद्यार्थी 10 वाजतापासून अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला फॉर्म जो आहे तो लॉक करावा लागेल. पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही फॉर्म तुम्हाला लॉक असेल तरच तुम्ही यामध्ये इलिजिबल असणार आहे. जे विद्यार्थी ओपन करणार नाही किंवा ओपन करून बघणार सुद्धा नाही आहे त्यांना असं वाटणार की हा फॉर्म ॲटोमॅटिक माझा जसा या अगोदर लॉक झालेला होता तसाच लॉक राहणार आहे, तर असं होणार नाही आहे. तुम्हाला पर्सनली लॉक करणं गरजेचं आहे. तर फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.